जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियानो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी पास्टर नीलम नेटके आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सकाळच्या प्रार्थनेमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. तर चला आपण सुरुवातीची प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या चरणाजवळ आपण जाऊ आणि त्याला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू देव बाप्पा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आम्ही तुझ्यापासून खूप दूर आहोत. प्रभू, तू आम्हाला तुझ्या पवित्र चरणाजवळ येण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमच्या ह्या जगातील धावपळीपासून प्रिय प्रभू येशू तुझ्या जवळ येण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू वेळ तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय जे वचन आमच्यापर्यंत येणार आहे, प्रभू तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल. प्रत्येक भावाचा, प्रत्येक बहिणीचा, प्रत्येक लेकराचा, प्रत्येक वृद्धाचा प्रिय प्रभू येशू तू ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. प्रभू, तू आम्हाला पाऊस देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, खरोखर ज्या ठिकाणी अद्याप पाऊस पडलेला नाही तेथील परिस्थिती खराब आहे. प्रभू, तेथील सर्व निसर्ग चक्र तू बदलून टाक आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होते. प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वर. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, येणारं वचन, होणारी प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजच्या म्हणण्यासाठी आपण काढणार आहोत यशाया याचा 95 अध्याय, आयझाया चॅप्टर 55 आणि वर्स 6व्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना ह्या तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. वाचलेले वचन दे बापा आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. खूप जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. प्रियांनो, आपल्याला सर्वांना देवाने समजबुद्धी दिलेली आहे. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. परमेश्वराचा जो काळ आहे तो सुरू आहे. परमेश्वर देवाने हा जो काळ आम्हाला दिलेला आहे, हा काळ सर्वांसाठी खुला आहे आणि खरोखर हा जो काळ आहे देवाने तुम्हाला मला दिलेला आहे. देवाने आम्हाला टाइम दिलेला आहे. देवाने तुम्हाला मला दिवस दिलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू नये, कारण हा जो काळ आहे तोवर त्याला शोधा. परमेश्वर प्राप्तीचा काळ, देवाच्या प्राप्तीचा काळ अजून सुरू आहे. प्रियानो, आपल्यासाठी तो बंद केलेला नाही. म्हणून प्रियानो, मी प्रत्येकाला आवाहन करत आहे की आपला वेळ वाया न घालवता आमच्यासाठी परमेश्वर प्राप्तीचा जो काळ आहे तो उघडा आहे आणि त्या उघड्या काळामध्ये, ओपन झालेल्या काळामध्ये आम्ही त्या परमेश्वराला शोधलं पाहिजे. कारण बघा, देवाचं वचन आम्हाला सांगतं की शोधा म्हणजे सापडेल आणि खरोखर प्रियानो आम्हाला शोधलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही देवाला शोधत नाही तोपर्यंत तो आम्हाला भेटणार नाही. त्या देवाला, जिवंत देवाला आम्ही शोधलं पाहिजे. आज आम्ही काय करतो, आम्ही शोधतो पण वेगळ्या मार्गाने शोधतो.
आम्ही जातो, डोंगरावर शोधतो, नद्यांमध्ये शोधतो, निसर्गामध्ये त्याला शोधतो, पण कधी आम्ही एका ठिकाणी जाऊन गुडघ्यावरती आम्ही बसून प्रार्थना जर केली तर प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही. कारण तो जिवंत देव आहे, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. प्रियांनो, आज परमेश्वर देव आमच्या जवळ आहे. परमेश्वर देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या जवळ गेलं पाहिजे. परमेश्वर देव तर आमच्या जीवनामध्ये आहे. परमेश्वर देव तर आमच्या कुटुंबामध्ये आहे. परमेश्वर देव आमच्या सर्व गरजा भागवत आहे. तो आमच्या जवळ आहे. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगते की तो जवळ असं आहे, तर त्याचा धावा तुम्ही करा. हो, आज आम्हाला आमच्या परमेश्वराचा जो जवळ असताना आम्हाला त्याचा धावा केला पाहिजे. पण ही संधी आम्हाला वारंवार भेटणार नाही प्रियांनो, कारण जवळ आहे तोच आम्ही त्याचा धावा केला पाहिजे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आमच्यासाठी खुला आहे, तर आम्ही त्याला शोधलं पाहिजे. हे जे वचन आहे हे खूप सुंदर असं वचन आहे आणि ह्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी परमेश्वर देवाने तुम्हाला आणि मला हे सुंदर असं वचन दिलेलं आहे. या वचनाचा आम्ही वैयक्तिक आपल्या अभ्यासामध्ये आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि मग नंतर 7 वचन आम्हाला सांगते की दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. खूप सुंदर वचन आहे प्रियांनो, की दुर्जन आपला मार्ग सोडो. प्रियांनो, दुर्जन जे देवाच्या विरोधात वागतात, जे माणसांच्या विरुद्ध कारवाई करतात, वाईट गोष्टी करतात, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतात आणि जगाच्या बरोबर चालण्याचा ते प्रयत्न करतात. प्रियांनो, आज आम्हाला जिवंत देवाकडे जायचं असेल, त्याच्या इच्छेनुसार आम्हाला चालायचं असेल, तर आमच्यातील सर्व वाईट स्वभाव आम्ही काढून टाकला पाहिजे. प्रियांनो, आज फक्त जगामध्ये जर आम्ही डोकवलं तर अत्यंत वाईट गोष्ट आहे. आज लोक प्रार्थना करतात, आज लोक उपवास करतात, सर्व काही करतात, परंतु खऱ्या अंतःकरणाने ते मनापासून करत नाही. आणि त्याचा साईड इफेक्ट काय होतो प्रियांनो, की आम्हाला देवाच्या जवळ जाता येत नाही. आमचे आणि देवाचे संबंध सरळ होत नाही. आणि म्हणून आज आम्ही देवाच्या दयेला, देवाच्या आशीर्वादाला, देवाच्या आध्यात्मिक कृपादानांना आज मुकत आहोत. का मुकत आहोत? तर प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही खऱ्या मनाने त्या गोष्टी करत नाही. आणि म्हणून आम्हाला आज परमेश्वर, आम्ही देवाला शोधतोय पण तरी तो आम्हाला सापडत नाही. याचं कारण आहे की देवाचे आमचे संबंध सरळ नाहीत. देवाला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नाही. आम्ही देवाच्या नियमाने आम्ही चालत नाही. देवाने दिलेल्या आज्ञा, देवाच्या वचनाच्या आज्ञा आमच्या जीवनामध्ये नाही. प्रियांनो, आज आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं महत्वाचं आहे. मी कठीण गोष्टी आपणाला सांगू इच्छित नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सरळ सरळ गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आम्ही आज आमच्या जीवनामध्ये पाळल्या पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून ह्या सकाळच्या वेळेस मी तुम्हाला सांगत आहे की ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगते की दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. होय प्रिया, या वचनाप्रमाणे आम्ही आमचं जीवन परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. प्रिया, मी काही जास्त बोलणार नाही प्रिया. आणि खरोखर ह्या आजच्या कामकाज सुरू करत असताना प्रियानो, की आज देवाने तुम्हाला मला वेळ दिलेला आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आमच्यासाठी ओपन आहे, खुला आहे. तोवर आम्ही त्याला शोधलं पाहिजे आणि तो जवळ आहे.
तोच त्याचा आम्ही धावा केला पाहिजे. प्रियांनो, परमेश्वराने आमच्या पुढून तोंड जर फिरून घेतलं तर प्रियांनो आमच्यासाठी सर्व द्वार बंद होतील. तर प्रियांनो, चला, देवाने आमच्यासाठी सर्व मार्ग उघडे केलेले आहेत. आमच्या जवळ आहे परमेश्वर, तोच आम्ही त्याचा धावा केला पाहिजे. आणि प्रियांनो, सर्वप्रथम म्हणजे आमच्यातील सर्व वाईट गोष्टी आम्ही काढून टाकल्या पाहिजे, त्या परमेश्वराच्या चरणाजवळ आणल्या पाहिजे. तर चला आपण प्रार्थना करूया, त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ आपण जाऊ. हालेलुया, हालेलुया, स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू देव बाप्पा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रिय प्रभू येशू, जे सुंदर असं वचन तू आम्हाला दिलेलं आहे, त्या वचनाद्वारे तू प्रिय प्रभू येशू, तू मला आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित केलेला आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू येशू, जे काही कुणी वचन वाचतील, ऐकतील प्रभू, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होते प्रभू. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. ओ प्रभू येशू, आम्हाला प्रार्थना करण्यासाठी तू शक्ती दे, सामर्थ्य दे. तुझी सेवा करण्यासाठी तू आम्हाला तयार तू कर. प्रभू येशू, अनेक लोकांना तुझ्या राज्यामध्ये तू घेऊन ये, जे अंधकारमय जीवन जगत आहे त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू. तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर देव आहे प्रभू. ज्यांच्या कुटुंबामध्ये समस्या आहे, अडचणी आहेत, आजारी आहे, सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये आहेत प्रभू, त्या सर्व समस्या नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकते त्या परमेश्वरा प्रभू. त्या प्रत्येकाला तू त्या समस्येतून मुक्त कर आणि तुझं गौरव दे. सर्व सैतानिक गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू त्याचं तू रक्षण कर. प्रिय प्रभू येशू, आमचे भारत सरकार, आमचा भारत देश तू आशीर्वादित कर प्रभू. या देशाला जे लोक चालवत आहेत प्रभू, त्यांना तू ज्ञान आणि सर्व गोष्टींनी तू संपन्न तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक उद्योग येऊ दे, उद्योगधंदे येऊ दे. आमच्या देशातील सर्व बेरोजगार तरुणांना तू चांगले जॉब तू दे, सर्व मार्ग तू मोकळे कर. आणि प्रिय प्रभू, ज्या ठिकाणी अतिवृष्टी होत आहे त्या ठिकाणची परिस्थिती प्रिय प्रभू येशू तू तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे आणि ती परिस्थिती तू कंट्रोल कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा प्रभू. अनेक लोक वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये आहेत, वेगवेगळ्या समस्येमध्ये आहेत. अशा प्रत्येकाला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर, त्यांना तू चांगलं मार्गदर्शन कर प्रभू. त्यांना तू दर्शन दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर प्रभू. जे आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर देव तू आहे प्रभू. तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क साधा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप तुम्हाला तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आणि ही सकाळची वेळ आणि सकाळच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा मी पास्टर नीलम नेटके आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आजचा दिवस तुमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा जाओ. आमेन, 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 आमेन.